आज शोल्डर आणि ऍब्स वर्कआउट करून हालत फार बेकार झाली आणि दिवसभर या पावसानं त्रास दिला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पावसाळी ब्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी आवरून निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंग मुलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. मजबूत करल्स फिरवले कारण आजचा विषय होता शोल्डर आणि ऍब्स वर्कआउट. मग सुरुवातीला एकदम हार्ड शोल्डर वर्कआउट केला. सगळे सेट सरांनी सांगितलं सारखे एकदम प्रॉपर घेतले. त्यानंतर गेला ऍब्स वर्कआउट आणि भावांनो हालत फारच बेकार झाली. पण काय करणार, वर्कआउट तर केलंच पाहिजे. नंतर 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग करून आपला आजचा हार्ड सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर फ्रेश होऊन थोडे ओट्स खाल्ले. त्यानंतर आपला आवरून निघालो उद्योगाला. मग शॉपवर पोहोचल्यावर शटर ओपन केलं आणि बाकीचं सगळं आवरून आपल्या बाहेरच्या काउंटरवर सेटअप लावून घेतला. त्यानंतर शॉप मधली सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा करून देवाचे आशीर्वाद घेतले. तेवढ्यात सकाळ सकाळी मोरीने दिली फ्राईची ऑर्डर आणि लागलो कामाला. तेल जरा जास्तच तापलं होतं, मग हाताला जरा भाजलं, पण चालेच तेवढं. एकदम टॉपचे फ्राईज बनवून दिले मोरींना. आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील तमाम माझ्या शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर ते आहेत म्हणून आपण आहे. त्यानंतर निघालो मटेरियल आणायला आणि पाऊस काय थांबनाच, म्हणून निघालो पिसतच. मग शॉप मध्ये जाऊन लिस्ट प्रमाणे मटेरियल घेऊन आलो शॉपवर. लगेच आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. म्हणलं आज लईच ऑर्डर येणार वाटतं, पण तसं काय झालंच नाही. नंतर काहीच ऑर्डर आलं नाही. मग निवांत मोबाईलवर पिक्चर बघत बसलो. मग दुपारी मस्त मध्ये जेवण केलं. थोड्या वेळाने निघालो कॅफे दिराकडे कारण एक ऑर्डर डिलिव्हर करायला जायचं होतं. मग मी पोचायच्या अगोदरच मॅडम बाहेरून थांबल्या होत्या. मग ती ऑर्डर घेतली आणि डिलिव्हर केली. येताना पानावाल्या बाईसोबत जरा वेळ गप्पा मारत बसलो. तिथनं आलो शॉपवर आणि हो पाऊस बघा सुट्टीच आहे ना, कंटिन्यू पडतोय. त्यामुळे कुठे जाता पण आहे ना आणि कामं पण होईना झालेत. थोड्या वेळानं आपल्या ह्यो भावाला पार्सल घेऊन एवढं कष्टाचं काम करतोय ते जरा बघून वाईटच वाटलं. कारण भाऊ ह्यो आपल्यापेक्षा बारका होता आणि त्याचा जॉब पण सुटला होता. त्यामुळे त्याला बळजबरीवर जॉब करायला लागत होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी घेऊन आपला आजचा पावसाळी व्हिडिओ कंप्लीट केला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भाऊला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.